बीड खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकारी यांच्या कथित ऑडिओ क्लिपची आता चौकशी होणार आहे, तशी माहिती बीडचे एसपी नवनीत कौवत यांनी दिली आहे। तर ही ऑडिओ क्लिप 3 महिने जुनी असल्याचा दावा देखील त्यांनी केलेला आहे। ऑडिओ क्लिप 3 महिने जुनी असल्याची माहिती समोर आलेली आहे। या संदर्भात चौकशी होणार आहे असं देखील एसपी नवनीत कौवत यांनी म्हटलेलं आहे। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय ना, काय म्हणताय? काय रे त्या सनीला लखा तू आता संशयित झाली, त्याची चूक झाली, ते माफी मागायला जाऊ दे। अरे अण्णा, सनी बद्दल शिफारस करू नका दादा, शिफारस करत होते। अरे संदीप, ते म्हणजे योगेशचं जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेला आहे। ते आपलंच पोर घ्यायचे, त्याला काही गोष्टीची मदत केली नाही म्हणून नाराज झाला नाही, पण त्याला सतत तुमचा फोन आला म्हणजे सतत मदत केली। आता हे एसपी साहेबांनी त्याला चेक करायला सांगितलं। एसपी साहेबांना फोन करा तुम्ही। मी एसपी साहेबाला बोलतो, एसपी साहेबाला वाटलं तर माझा फोन आला म्हणून सांगतो, तुम्हाला काही बोलला नाही। त्या आमदाराचं नाही दादा, तिथले लोकलचं राजकारण म्हणून त्या आमदाराकडे त्याच्याकडे गेलेला आहे, पण आमदारला गेलेला आहे तो दादा। त्याचं लोकलचं राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय। बरं, माझ्यावर विश्वास ठेवून त्याला बोलतो। ठीक आहे अण्णा, ठीक, काय हरकत नाही। ओके, फरार आहे। फरार असताना अशा ऑडिओ क्लिप तो टाकत आहे। याचे कारण असं आहे की फेक करन्सी गुन्ह्यामध्ये बनावट चलनी नोटा सापडल्या त्या बीडमध्ये। यामध्ये सनी आठवले आणि अक्षय आठवले याचा सहभाग निश्चित होत आहे। त्यांच्या विरुद्ध पुरावा मिळत आहे। त्यामध्ये अटक करू नये, पोलिसांवर दबाव तयार व्हावा यासाठी अशा प्रकारची गोष्ट तो करू शकत असेल, परंतु यामध्ये ही गोष्ट खोटी आहे, ही क्लिप खोटी आहे। अशा प्रकारचा माझा आवाज नाही। आणि याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली आम्ही गुन्हा दाखल करत आहोत। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। विशाल, या कथित ऑडिओ क्लिपची आता चौकशी केली जाणार आहे असं एसपींनी सांगितलेलं आहे। दुसरीकडे वाल्मिक कराड या संदर्भात खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये तपास सुरू असतानाच ही ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे। त्यामुळे पोलीस आता या ऑडिओ क्लिपच्या अनुषंगाने तपास करतील का, हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे। विशाल, अगदी खरं आहे। आणि ही ऑडिओ क्लिप धक्कादायक आहे असं आपल्याला म्हणता येईल, कारण बऱ्याच गोष्टी ही ऑडिओ क्लिप आता प्रश्न उपस्थित करत आहे। महत्त्वाचं म्हणजे वाल्मिक कराड अशा पद्धतीनं पोलिसांना फोन करायचा आणि पोलीससुद्धा त्याचं ऐकायचं, हे आपल्याला या ऑडिओ क्लिपवरनं स्पष्ट होते। म्हणजे जो काही आरोप होतोय की वाल्मिक कराड खिशामध्ये पोलिसांना घेऊन फिरायचा, त्या आरोपाची पुष्टी करणारच हे सगळं संभाषण आहे असं आपल्याला म्हणता येईल। दुसरा प्रश्न यातनं महत्त्वाचा उपस्थित होतोय की ज्या पद्धतीनं फेसबुक पोस्टमध्ये एक आरोप करण्यात आलाय की वाल्मिक कराड अनेक तरुणांना अशा पद्धतीनं गुन्ह्यांमध्ये गुंतवायचा आणि त्यानंतर त्यांना गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुद्धा करायचा, म्हणजे कुठंतरी त्यांच्या डोक्यावर हात ठेवायचा आणि त्यातून ही सगळी तरुणाई तो गुन्हेगारीसाठी वापरायचा, अशा पद्धतीचा आरोप केलेला आहे सनीनं। आणि एक गोष्ट यातनं स्पष्ट होते की खंडणी आणि संतोष देशमुख खून प्रकरणात जेही काही आरोपी आहे ते सगळे तरुण आहे, म्हणजे 26-27 वर्ष वय त्यांचं आहे आणि गेली 5 ते 10 वर्ष हे सगळे आरोपी वाल्मिक कराड सोबत होते। कदाचित या पण सगळ्या तरुणाईला वाल्मिक कराडनं अशाच पद्धतीने तर सोबत घेतले नाही ना, असाही प्रश्न या निमित्तानं आता उभा होतोय। आता पोलिसांनी ही ऑडिओ क्लिप ऐकलेली आहे, स्वतः एसपींनी या सगळ्या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि लवकरच याबाबत कारवाई करण्यात येईल। ही 3 महिने जुनी ऑडिओ क्लिप असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। मात्र अशा पद्धतीनं पोलिसांकडूनच धक्कादायक माहिती येणं हे निश्चित महत्त्वाचं आहे। तिसरी आणि एक आणखी महत्त्वाची गोष्ट या सगळ्या प्रकरणात आहे की ज्या शीतलकुमार बल्लाळ या PI सोबत वाल्मिक कराडची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे, त्याच शीतलकुमार बल्लाळ यांच्या कोठडीत गेली 1 महिन्यापासून वाल्मिक कराड आहे। शहर पोलीस ठाण्यात शीतलकुमार बल्लाळ पोलीस निरीक्षक आहे आणि तिथंच वाल्मिक कराडला ठेवण्यात आलंय। त्यामुळे तिथं वाल्मिक कराडची सगळी चांगली सोय होते, अशाही पद्धतीचा आरोप होतोय। त्यामुळे विशाल, खरं तर त्यामुळे आता हा देखील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। शीतलकुमार बल्लाळ आणि वाल्मिक कराड याचे काही संबंध आहेत का, हा देखील तपासाचा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।